25 वर्षाची ती मुलगी होती आणि त्या 25 वर्षाच्या मुलगीला 2 ते 3 महिने मासिक पाळी होत नव्हती, मेन्स्ट्रुअल सायकल होत नव्हतं. याला डिलेड मेन्स्ट्रुएशन म्हणतात. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, आम्ही तिची सोनोग्राफी करून घेतली. या सोनोग्राफीमध्ये आम्हाला असं आढळलं की ती सोनोग्राफी मित्रांनो आम्ही 20 मार्चला करून घेतली. या सोनोग्राफीमध्ये आम्हाला असं आढळलं की तिच्या ज्या ओरी आहेत या बल्की साईजच्या होत्या. बल्की म्हणजे त्यांना थोडी सूज होती, साईजनं मोठ्या झालेल्या. आणि त्याच्यामध्ये जे फॉलिकल्स होते ज्याच्यातून ओव्हम, अंडाशयातून ओव्हम बाहेर पडणं साहजिक गरजेचं होतं, ते पेरिफेरलला म्हणजे थांबलेले. आम्ही त्यांना समजावून सांगितलं की हे प्रॉब्लेम्स मोठे नाही आहेत. हा सोनोग्राफी रिपोर्ट जो आहे तो तुमचा 1 महिन्याच्या आत चेंज होईल. तिच्या हार्मोनल जे इम्बॅलन्स झाला आहे, हार्मोन्स जे इम्बॅलन्स झालेले आहेत ते सगळेचे सगळे व्यवस्थित होतील. 15 दिवस अनुवासन निरोबस्ती देण्यात आली, परत मेडिसिन देण्यात आले. तो 15 दिवसाचं शेड्यूल संपल्यानंतर परत 15 दिवस त्या मुलगीला औषधं देण्यात आली. 29 एप्रिलच्या सोनोग्राफी मित्रांनो ओरी या नॉर्मल साईजच्या झालेल्या आणि नॉर्मल फॉलिक्युलर पॅटर्न त्या ओरीमध्ये दिसत होता. नॉर्मल फॉलिक्युलर पॅटर्न त्या ओरीमध्ये दिसत होता.